I'm here to give you the presentation on the solar energy. Why we need the solar energy and what should be the utilization of solar energy in our life. As you are seeing the screen, the solar renewable energy, the future of every person. उद्याच्या काळाची ही एक खूप मोठी गरज आहे. चालू करूया आपण. थोड्याशा क्वेरीज अशा असतील की तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, जे ऐकताल वाचताल हे. नोट अँड आस्क युअर डाउट्स एनी टाइम. Doubts related to earlier slides or whatever it may be, put it down and share it to me. Share your ideas, knowledge. काही तुमच्याकडे जास्ती असेल तर मला ते ऐकायला आवडेल. लँग्वेजेस नो बॅरियर्स, हिंदी, इंग्लिश, मराठी. आपण महाराष्ट्रात आहोत आणि हा जो सगळा डाटा घेतलेला आहे हा MNRE, NREL, स्पेस, वेदर आणि नासा यांच्या साईटवरून सगळा डाटा घेतलेला आहे. What should be the requirement? Which awareness requirement? थोडक्यात आपण बोलूया की less public awareness about this importance, less number of skilled persons available or skilled people available in this domain. Faulty installations, जे माहित नसताना हातोड्या छाप काम करणे, हे थोडक्यात मी म्हणेल या केसमध्ये. Faulty materials and faulty applications. Basically आपण एकानंतर एक बघूयात काय फॉल्टी मटेरियल काय असतात आणि फॉल्टी ऍप्लिकेशन काय असतात. अवेअरनेस ऑफ GHG एमिशन हा थोडा वेगळा टॉपिक आहे. याच्यावर आपण काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा, पण हा एक वेगळा टॉपिक आहे. आणि CO2 एमिशन, कार्बन डायऑक्साईड, जे इंधन जळल्यामुळे जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आता आपण पाहतो की आपली एखाद्या डिझेल व्हेकल असते किंवा डिझेलवर चालणारी गाडी असते किंवा आपला शेतातला पंप असतो, तो डिझेलवर चालतो आणि तो जर चालू केला तर तेवढा केवढा मोठा काळा धूर येतो. तो काळा धूर म्हणजे हे कार्बन डायऑक्साईड असतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटचं, ह्यूज बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज इन फ्युचर. बेसिकली सोलार काय आहे? सोलार हे असं आहे की याचे दोन ऍप्लिकेशन आहेत, एक थर्मल आणि एक दुसरा PV. थर्मलला आपण याच्यासाठी जातो की आपण पाणी तापवतो फक्त थर्मलवर, आणि आजच्या आपल्या डेटमध्ये सोलार म्हणलं की पाणी तापवणे हा एक कन्सेप्ट याच्यामध्ये असतो. तो हा आता विसरून जायचा आपण. सोलार इक्वल टू पाणी तापवणे हा नाही आहे. सोलार इज इक्वल टू लाईफ, म्हणजेच सोलार PV, फोटोव्होल्टिक सेल. तर हे काय आहे? आता तुम्ही जर ऍप्लिकेशन बघितले तर या पर्टिक्युलर याच्यामध्ये सोलार याच्यामध्ये थर्मल, हीट ऍप्लिकेशन, लो टेम्परेचर, मीडियम टेम्परेचर, हाय टेम्परेचर, वॉटर हीटर, कुकर, इंडस्ट्रियल यूज, CSP, हे एवढेच ऍप्लिकेशन याच्यामध्ये आहेत. लो टेम्परेचरला वॉटर हीटर, कुकर हे वापरले जातात. मीडियम टेम्परेचरला इंडस्ट्रियल यूज, जिथे आपल्याला गरम पाणी लागतं इंडस्ट्रीमध्ये, तिथे डायरेक्टली आपण सोलार थ्रू गरम पाणी आपण डायरेक्ट प्रोव्हाइड करू शकतो. आणि हाय टेम्परेचर CSP. आता हाय टेम्परेचर CSP हे जर ऍप्लिकेशन तुम्ही बघितलं असेल, हे ऍप्लिकेशन काय आहे की सगळ्यांनी शिर्डीला तर जरूर भेट दिली असेल. शिर्डीवरचं जे अन्न तयार होतं, कुकिंग, तो प्रसादालय जो आहे जिथं आपल्याला प्रसाद मिळतो, तर ते प्रसादाचं जे अन्न तयार होतं तर ते हे सोलारवर तयार होतं. हा याचं ऍप्लिकेशन आहे. ओके. आणि आपण PV साठी जाऊया. PV स्टँड्स फॉर द फोटोव्होल्टिक, हा याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड ग्रिड म्हणजे ऑफ ग्रिड सिस्टम, डिस्ट्रीब्युटेड ग्रिड कनेक्टेड म्हणजे ऑन ग्रिड सिस्टम, आणि युटिलिटी ग्रिड म्हणजे परत वेगवेगळे खाली दिलेले आहेत. युटिलिटी ग्रिड म्हणजे आपण स्वतः तयार करून 100% विकणे, हा याच्यातला कन्सेप्ट आहे. सोलार MV प्लांट म्हणजे मेगावॅट मधला हा प्लांट, 1 मेगावॅट, 2 मेगावॅट, 3 मेगावॅट, हे काय असतं आपण बघूया. उलट जाऊ, ग्रिड कनेक्टेड मध्ये ग्रिड टाईड आणि हायब्रिड हे दोन प्लांट असतात. इंडस्ट्रियल आणि डोमेस्टिक हे त्याचे ऍप्लिकेशन्स असतात. डिस्ट्रीब्युटेड ऑफ ग्रिड मध्ये प्रॉडक्ट, रूफटॉप, मग
सोलार दिवे, सोलार स्ट्रीट लाईट, सोलार लॅम्प, सोलार वॉटर पंप, ऑदर, हे सगळे वेगवेगळे याच्यामध्ये प्रॉडक्ट येतात. ओके, सध्या एवढं ठीक आहे. नंतर आपण थोडस एनर्जी बद्दल बोलूया. किलोवॅट, मेगावॅट, गिगावॅट आणि टेट्रावॅट. वॅट हे पॉवर, म्हणजे रेट ऑफ एनर्जी कन्व्हर्जन पर सेकंड, दॅट इज कॉल्ड एज वॅट. हा एक वॅट म्हणजे आपण एक वॅट एनर्जी एका सेकंदामध्ये जर कन्व्हर्ट झाली तर त्याला आपण एक वॅट म्हणतो. 100 वॅट, सॉरी 1000 वॅट बरोबर 1 किलोवॅट. 1000 किलोवॅट म्हणजे 1 मेगावॅट. 1000 मेगावॅट म्हणजे 1 गिगावॅट. आणि 1000 गिगावॅट म्हणजे 1 टेट्रावॅट. हा आहे भारताचा नकाशा. भारताच्या नकाशावरून आपल्याला हे दिसेल, आपण भारतात राहतो म्हणून भारताचा नकाशा. भारतात याच्यावरून आपल्याला हे दिसेल की कुठल्या कुठल्या एरियामध्ये किती किती सोलारचं पेनिट्रेशन होतं. सूर्य, मी असं म्हणेल की भारत हा सूर्याचा फार अतिप्रिय असलेला देश आहे. अतिप्रिय याच्यासाठी की साधारणपणे 365 दिवसापैकी 360 दिवस माझ्या अंदाजाने, माझ्या हिशोबाने हा आपल्याला भारत देतो, सूर्य देतो आपल्याला भारत देशावर. आणि याच्यामध्ये वेगवेगळे स्पॉट आपल्याला जे दिसतात, कर्नाटकामध्ये बेंगलोर साईडच्या जवळ, त्याच्यानंतर गुजरात आणि राजस्थानमध्ये हा ऑरेंजचा पट्टा दिसतो आपल्याला, आणि वरती हिमालयात दिसतो. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त सूर्याचं पेनिट्रेशन मिळतं. बाकीच्या ठिकाणी आपल्याला थोडस कमी आणि ऍव्हरेज मध्ये मिळतं. सगळ्यात कमी हे दिल्ली, चंदीगड, कानपूर, लखनौ, पटना, वाराणसी, कलकत्ता आणि हे 7 सिस्टर्स आपण जे म्हणतो की गंगटोक, इटानगर, दिसपूर, हे इम्फाल या एरियामध्ये दिसतं. पुढे जाऊया. सोलार फॅक्ट्स इन इंडिया, वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. हा परत एक भारताचा नकाशा की आपल्याला काय आहे ऍक्च्युली, आणि हे प्रत्येक आकडे जे दाखवतात हे इथलं पॉप्युलेशन आहे प्रत्येक राज्यातलं. त्याच्यानंतर या स्लाइडवरून आपल्याला हे कळतं की भारत हा किती यंग देश आहे. भारतामध्ये ऍव्हरेज, जे लाल मध्ये हायलाइट केलेलं आहे, भारतामध्ये ऍव्हरेज एज हे 2020 साली हे 29 वर्ष आहे. चायनामध्ये हे 37 वर्ष आहे आणि जपानमध्ये 48 वर्ष आहे. म्हणजे आज जर बघितलं 2020 ऑलरेडी चालू झालेला आहे, जपानमध्ये ऍव्हरेज माणसाचं वय हे 48 वर्ष आहे. भारतातला माणूस, भारतातला पुरुष किंवा भारतातला नॉर्मल माणूस हा यंग आहे. याच्यावरून मला एवढंच सांगायचं आहे. ऍज मी म्हणलो की 360 दिवस आपल्याला सनी डेज मिळतात. आता मी ह्या विषय करतोय हा सोलार पीव्ही फोटोवोल्टिकच्या हिशोबाने. आता एक प्रश्न इथं एक निर्माण होऊ शकतो की आमच्याकडे तर सूर्यच येत नाही. आता हे पर्टिक्युलरली कोकणामधल्या साईडला हे तयार होतं. आपल्या मराठवाड्यात तर याचा काही प्रश्नच नाही, विदर्भात आणि मराठवाड्यात. तर कोकणामधल्या साईडला मला 2-4 मुलं असे बोलून गेले की आमच्याकडे तर काय आपण पाऊसच पडतो, मग आम्ही काय करावं त्याला. तर याच्यावरचं उत्तर मी देणार आहे. आणि भारतामध्ये त्याच्यामुळेच मी म्हणलं की 360 दिवस आपल्याला क्लिअर सनी डेज मिळतात भारतामध्ये. डेली ऍव्हरेज सोलर एनर्जी incident over India varies up to 4 to 7 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर पर डे. एवढी एनर्जी आपल्याला तयार होते. आणि आपल्याला बरेच काही काही फ्युचर प्लॅन्स आहेत ते खाली दिलेले आहेत. हा आहे सोलर रिन्युएबल टार्गेट बाय 2020. आपल्याला 175 गिगावॅट एवढी एनर्जी आपल्याला तयार करायची आहे 2022 पर्यंत. दॅट इज द टार्गेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पीएमओ, प्राईम मिनिस्टर ऑफिस. त्याच्यानंतर ही पुढची जी स्लाइड आहे ही सोलर रिन्युएबल एनर्जी स्टेटस आहे. ही सोलर पॉवर आपल्याला केवढी तयार करायची आहे आणि काय आहे बेसिकली. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस. कुठल्याही गोष्टीला 2 व्हॅल्यू असतात, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. आपण ऍडव्हान्टेज बद्दल आधी बोलूया, नंतर डिसएडव्हान्टेज बद्दल बोलूया. रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणजे हा रिन्युएबल एनर्जी याच्यासाठी म्हणू शकतो की विदाउट बर्निंग एनी फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे काय की कोळसा, पेट्रोल,
डिझेल, कोळसा, पाणी या कुठलीही गोष्ट न जाळता तयार झालेली एनर्जी म्हणजे रिन्युएबल एनर्जी. लार्ज, व्हेरी लार्ज सोर्स. मी आता म्हणते नुसतं व्हेरी म्हणलंय, पण व्हेरी व्हेरी लार्ज सोर्स असं मी म्हणेल याच्यासाठी. कारण सूर्यच आहे, सगळ्यांना माहिती आहे, सकाळी उगवणार आहे, संध्याकाळी मावळणार आहे. नो रिकरिंग कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट काही नाहीये बेसिकली याच्यामध्ये. जी काही आहे ती फार तुटपुंजी आहे, त्याला आपण मेंटेनन्स कॉस्ट नाही म्हणू शकत. मॉड्युलर कॅरेक्टर टेक्नॉलॉजी. आता ही मॉड्युलर टेक्नॉलॉजी काय आहे हे आपण बघणार आहोत, आणि फार इकॉनॉमिकल आहे. इकॉनॉमिकल म्हणजे फिल इट फॉरगेट इट, हा जो बजाजचा फंड आहे तो आपण इथं याच्यासाठी वापरूया. द ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडिया. काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंडियामध्ये. रिस्क अँड चॅलेंजेस, पॉलिसी बॅरियर, काही काही पॉलिसीज काय डिफाईन केलेले असतात वगैरे. इन्फ्रास्ट्रक्चर बॅरियर, काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला करावं लागतं. सोलर रेडिएशन डाटा अनअवेलेबिलिटी, पर्टिक्युलर एरियामध्ये किती रेडिएशन होतं याचा डाटा कधी कधी अवेलेबल होत नाही, मग त्याप्रमाणे आपल्याला रिस्क तिथं तयार होते. आणि टेक्नॉलॉजिकल बॅरियर हा एक मोठा इश्यू असतो की माझ्याकडे जागा कमी आहे पण मला जास्त पॉवर जनरेट करायची आहे, म्हणजे टेक्नॉलॉजिकल बॅरियर येतं. ओके, थोडं पुढे जाऊन सोलार एनर्जी बिझनेस इकोसिस्टम ही जी आहे, द कन्सिडर ओव्हरऑल सोलार एनर्जी बिझनेस इकोसिस्टम. ब्रॉडली सोलार एनर्जी इंटू 2 सेक्टर्स, फोटोवोल्टिक आणि थर्मल. आपण बघितलं ऑलरेडी. पीव्ही, फोटोवोल्टिक, सनलाइट टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. तिथं स्पेसिफिकली मी हे मेन्शन करेल की सनलाइट, लाईट म्हणजे मी नुसतं सनलाइट पण नाही म्हणणार, की लाईट टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. अल्टिमेटली असं आहे, तुम्ही रात्रीच्या वेळेस माझ्या पॅनलवर ट्यूबलाईट जरी लावली तरी माझे पॅनल लाईट तयार करतात खाली, म्हणून मी स्पेसिफिकली लाईट म्हणतो. आणि सोलार थर्मल म्हणजे यूज ऑफ हीट ऑफ सनलाइट फॉर हिटिंग और पॉवर जनरेशन, म्हणजे याच्यातली उष्णता वापरायची. आता आपण जेव्हा पीव्ही वापरतो तेव्हा उष्णता वापरली जात नाही, हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. की यूज ऑफ पीव्ही बद्दल बोलूया. पीव्ही मध्ये काय होतं की सूर्याची जी लाईट सिस्टीम आहे, उजेड, मी स्पष्ट मराठीत म्हणेल की उजेड हा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे इलेक्ट्रिसिटी मध्ये. आणि थर्मल मध्ये आपण असं करतो की त्याची जी उष्णता आहे ती उष्णता आपण ट्रान्सफर करतो उष्णतेमध्ये. हीट इज टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम सनलाइट टू वॉटर फॉर बाथिंग सोल्युशन प्रेझेंट इन इंडिया. दुसरं सोल्युशन आपण बघितलं की हीट ट्रान्सफर करून अन्न शिजवलं जातं शिर्डीमध्ये. ज्यांना बघायचंय त्याने स्वतः जाऊन बघू शकतात, बघायला तिथं काही परमिशन वगैरे लागत नाही. पीव्ही सिस्टम ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फोटॉन पार्टिकल्स रिप्रेझेंटिंग क्वांटम ऑफ लाइट और अदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन having energy population proportional to the radiation frequency and voltage or volt. थोडक्यात असं सांगायचंय मराठीमध्ये की प्रकाश हा लाईट इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करतो. हा आहे सोलार विंडो की सोलार पाथ. सन कसा पास होतो भारतामध्ये, पूर्वेकडून उगवतो, पश्चिमेला जातो, साऊथ म्हणजे दक्षिणेकडून हा आपला सूर्य पाथ करतो जातो. 21 जून आणि 21 डिसेंबर हे दोन मोठे दिवस आहेत आपल्या भारतातले. 21 जूनला मॅक्झिमम असतो, तसंच 21 डिसेंबरला पण मॅक्झिमम दिवस असतो. दोन हे करून हा सोलार पाथ डिफाईन केलेला आहे. या दोन लाल रेषा ज्या दिसतात ते याच्यासाठी दिलेले आहेत की आपल्याला काही काम करायचं असतं त्याच्यावर. हा एक्झॅक्टली पाथ आहे सूर्याचा. ओके, ह्या दोन लाल रेषा हे डिफाईन करतात की विंटरमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये हा खालून जातो, स्प्रिंग तिन्ही ऋतूमध्ये हा या प्रकारात जातो. त्याच्यानंतर हे आहे सोलार पीव्ही, पर्टिक्युलरली अपॉर्च्युनिटी फॉर एंटरप्रेनर्स, ज्यांना उद्योग चालू करायचा आहे त्याच्यासाठी या थोड्याशा अपॉर्च्युनिटीज आहेत. पॅनल आपल्याला लागतात, इन्व्हर्टर लागतो, माउंटिंग स्ट्रक्चर लागतं, माउंटिंग सिस्टीम, मॉनिटरिंग सिस्टीम लागते, आणि बॅलन्स ऑफ सिस्टीम म्हणजे त्याला काही जोडाजोडी करायला वायरिंग वगैरे हे सगळे उद्योग लागतात.
त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सेल मॅन्युफॅक्चर करणे, इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चर करणे, पॅनल मॅन्युफॅक्चर करणे, स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चर करणे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर पण बघणार आहोत. त्याच्यानंतर तिसरी ऑपॉर्च्युनिटी आहे डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, म्हणजे युटिलिटी स्केल, ईपीसी मध्ये होतं, रूफटॉप सोलार सिस्टम, सोलार इंटिग्रेटर्स आहेत, आयटी बेस्ड सर्व्हिस. आता जसं आपल्याला कॉल सेंटर असतं प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरचं, तसं आपण कॉल सेंटर पण याच्यामध्ये मेंटेन करू शकतो. अजून कोणीही चालू केलेलं नाहीये कॉल सेंटर. ऑपरेशन अँड मेंटेनन्स, फायनान्स आणि सपोर्ट सर्व्हिस. हे हे पर्टिक्युलर वेगवेगळे पॅनल्स आहेत आपले, ज्याला आपण सोलार पीव्ही मॉड्यूल्स म्हणतो, फोटोव्होल्टिक मॉड्यूल्स. आता हा सेल काय प्रकार असतो, तर थिन फिल्म वेफर्स असतात, छोटे छोटे वेफरच्या जाडीचे असतात. इट इज द साइज ऑफ कॅपिलरीज म्हणजे काय, ज्याचा क्रॉस सेक्शन केसा एवढा आहे, असे हे थिन फिल्म्स असतात, सेल्स असतात. बेसिकली काय आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट येतो त्याला. हा सोलारची इलेक्ट्रिसिटी घेऊन हा लाईट, सोलारची लाईट घेऊन हा इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करतो. या वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात, 9 ते 10 प्रकारचे वेगवेगळे सेल आहेत. कुठले सेल आपल्याला वापरायचे ते आपण डिसाईड करून आपण त्याच्यावर रिसर्च करून आपण ठरवू शकतो. मोस्टली जे भारतात मिळतात, आपल्याला जे इम्पोर्ट होतात ते 2 प्रकारचेच असतात. मोनोक्रिस्टलाइन सेल आहे, हा हेक्सागोनल साईज मध्ये असतो, आणि एक पॉलिक्रिस्टलाइन सेल आहे, हा स्क्वेअर साईज मध्ये असतो. हा जो आहे हा पॉलिक्रिस्टलाइन सेल आहे, जो स्क्वेअर साईज मध्ये असतो. आणि नॉर्मल तुम्हाला जे माझ्या बॅकग्राऊंडला पॅनल दिसत असेल, हा 260 वॅटचा ऍक्च्युअल पॅनल आहे, हा पॉलिक्रिस्टलाइन सेल मधला पॅनल आहे. हा थिन फिल्म सेल, थिन फिल्म आहे ही, जेणेकरून की आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी वापरू शकतो. आता याच्यामध्ये हे जे लेअर तयार होतो, एक वरती काचेचा लेअर असतो, त्याच्यानंतर इन्कॅप्सुलंट असतं, मग सोलार सेल असतो, क्रिस्टलाइन सेल असतो, परत एक खाली त्याला हे इन्कॅप्सुलंट असतो, म्हणजे दोन्हीला पॅक केलेला असतो तो. त्याच्या खाली एक बॅक शीट असतं, नॉर्मली हे व्हाईट कलरचं आहे, तर त्याला जंक्शन बॉक्स जोडलेला असतो आणि त्याची फ्रेम असते. नॉर्मली जंक्शन बॉक्स हा पीव्ही प्लास्टिक मधला असतो, हेवी प्लास्टिक वापरलेलं असतं त्याच्यात, रिसायकल्ड प्लास्टिक. आणि फ्रेम जी असते ती अल्युमिनियम फ्रेम असते, नॉन रस्ट, कारण की हे जे पॅनल आहे आपल्याला 25 वर्ष टिकवायचं असतं. तर याचे ऍप्लिकेशन काय आहे? पहिलं ऍप्लिकेशन पंपिंग सिस्टम. आपला स्वतःची लाईट तयार करायची, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत लाईट वापरायची, संध्याकाळ झाली की लाईट येणार नाही, वापरता सूर्यच नाहीये. दुसरं ऍप्लिकेशन आहे सोलार फेन्सिंग वापरू शकतो. हे फेन्सिंग कुठं कुठं वापरू शकतो, की रिमोट एरियामध्ये जनावर आतमध्ये येऊ नये म्हणून आपण हे फेन्सिंग वापरू शकतो. एअरपोर्ट साठी हे आपण सेम ऍप्लिकेशन, आणि कुठलं इरिगेशन लँड असेल, बाहेरून येणाऱ्या याच्यासाठी आपल्याला हे फेन्सिंग वापरता येतं. बिल्डिंग स्पेसेस, आता एक उंच बिल्डिंग असते, पर्टिक्युलरली हे ऍप्लिकेशन आम्ही वापरतो मुंबई किंवा बेंगलोर, मोठ्या मोठ्या मल्टी सिटीज मध्ये, जिथं कार्पेट एरिया कमी असतो पण उंची खूप जास्त असते बिल्डिंगची. तर त्या ठिकाणी आम्ही हे पर्टिक्युलर प्रकार वापरतो. याला फकाड सिस्टीम असं पण म्हणतात, आणि फकाड सिस्टीम मध्ये आपण पॅनल इन्स्टॉल करू शकतो. मी या प्रकारातल्या 3 सिस्टीम आतापर्यंत बसवल्या आहेत. एक प्रपोज्ड औरंगाबाद मध्ये आहे, जी ऑन पेपर आहे सध्या, त्याला 1-2 वर्ष तरी लागतील तयार व्हायला. हा एक प्रकार आहे, पूर्ण छत सोलारचं करून टाकायचं. हे ऍप्लिकेशन आहे भारतामधला जो दिल्लीचा फिरोजशाह कोटला मैदान आहे, हे क्रिकेटचं मैदान, त्याच्यावर हे ते स्वतः लाईट स्वतःची तयार करतात. सोलार पेट्रोल पंप आहे, तर पेट्रोल पंप हे ऍप्लिकेशन खूप जोरात चालू आहे सध्या सगळ्या पेट्रोल पंपवर. मी स्वतः 3 पेट्रोल पंपला हे इन्स्टॉल केलेलं आहे पुण्यामध्ये. चार्जिंग स्टेशन, आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या खूप मोठ्या येऊ घातलेल्या आहेत भारत सरकारने. मग प्रत्येकाला काही एमएससीबी किंवा महाडिस्कॉम किंवा कुठल्याच एरियातलं डिस्कॉम हे काही पॉवर देऊ शकणार नाहीये, आणि त्यांचे पॉवर सोलारवर तयार करायचे पॉवर प्लांट पण आता येत आहेत. ते प्रत्येक गाडीला चार्जिंग स्टेशन लागणार आहे, तर ह्या चार्जिंग स्टेशन ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. स्ट्रीट लाईट हे तर आपण बघतोच आहे.
वर्ल्ड फर्स्ट सोलार एअर फ्लाईट. याच्यामध्ये फ्युअल हे सोलार एनर्जी म्हणजे सोलारवरून तयार केलेले लाईट हे याचं फ्युअल आहे. याच्यामध्ये पेट्रोल डिझेल हे काहीही वापरलेलं नाहीये याच्यामध्ये. या विमानाने पूर्ण भारतभर सफारी केलेली, जगभर सफारी केलेली आहे. युएस मध्ये हे विमान त्यांनी तयार केलं. बोईंग 737 सिरीजचं हे विमान आहे. भारतामध्ये अहमदाबाद आणि वाराणसी या 2 ठिकाणी याचं लँडिंग झालेलं आहे. पाहिजे तर तुम्ही शोधून बघू शकता. या 2 ठिकाणी याचं लँडिंग झालेले आहे. आधीच्या मोदी गव्हर्नमेंटने त्याचं वेलकम केलेलं आहे आणि स्वतः मोदी त्याच्यातून फिरलेले आहेत. दुसरं सगळ्यात मोठं ऍप्लिकेशन आहे दिल्ली मेट्रो. दिल्ली मेट्रो ही जी चालते ही 100% सोलारवर चालते. ते दिल्ली डिस्कॉमची ते 0 युनिट लाईट वापरतात. त्यांचे स्वतःचे स्टेशन स्वतःचे आहेत. जनरेशन स्टेशन मला सांगायचं आहे की जनरेशन स्टेशन आपण सोलार बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर हे जपानचं एक क्रूज शिप आहे. हे पेट्रोलवर चालतं ना डिझेलवर चालतं. यांचे स्वतःचे वरती छताला सगळे पॅनल बसवलेले आहेत. जपानी लोक आहेत ते. शेवटी काही ऍप्लिकेशन छोटे छोटे आहेत आपण बघू शकतो. आपण हे दिवे पण आपण आधी ऑलरेडी बघितलेले आहेत. मेनी मोर ऍप्लिकेशन. याच्यामध्ये अजून किती प्रकार आहेत हे स्पेसिफिकेशन आहेत त्याच्यातले. तर आपण आता बघूया. पीसीयू नॉर्मली याला इन्व्हर्टर सरळ भाषेत म्हणतात आणि सोलरच्या भाषेमध्ये याला पीसीयू स्टँड फॉर द पॉवर कंडिशनिंग युनिट. आता हा पॉवर कंडिशनिंग काय करतो की इट व्होल्टेज रेग्युलेट करतो. डीसी व्होल्टेज इनकमिंग असतं तो आउटगोईंगला आपल्याला एसी व्होल्टेज देतो. मेनली 3 टाइप्स आहेत याचे. स्टँड अलोन दॅट इज ऑफ ग्रिड इन्व्हर्टर्स, ग्रिड टाईड आपण ऑन ग्रिड म्हणतो त्याला, आणि हे हायब्रिड मध्ये पर्टिक्युलर ऍप्लिकेशन जी स्लाइड मी पुढे येईल त्याच्यात सांगेल. वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हर्टर्स आपल्याला येतात. 1 किलोवॅट पासून तर ते एन नंबर ऑफ किलोवॅट पर्यंत आपण तयार करू शकतो. नॉर्मली सेंट्रल इन्व्हर्टर जो असतो तो 30 किलोवॅट ते 100 किलोवॅट एवढा असतो. जो स्ट्रिंग इन्व्हर्टर असतो तो 700 वॅट पासून तर तो 1200 वॅट पर्यंत येतो. आणि जो मॉड्यूल इन्व्हर्टर येतो तो लो पॉवर कन्झ्युम करतो. 50 वॅट पासून तर तो 1000 वॅट पर्यंत येतो. आणि मल्टी स्ट्रिंग हा 2 किलोवॅट पासून तर तो 17 किलोवॅट पर्यंत आपण हा कन्वर्ट करू शकतो. हे जे प्रकार आहेत हे आपल्याला ऍज गॉन एक्सपिरियन्स आपल्याला हे वापरता येणार आहेत. नॉर्मली मॉड्युलर, स्ट्रिंग, मल्टी स्ट्रिंग आणि सेंट्रल हे कुठे कुठे वापरला जातात याच्यातलं हे प्रकार आहेत. हे सगळे एमपीपीटी याच्यातला हा नवीन कन्सेप्ट जो आलेला आहे एमपीपीटी, दॅट इज मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. तो डिटेल मध्ये वेळ मिळाला तर आपण सांगूया. हे वेगवेगळे प्रकारचे 3 ऍप्लिकेशन आहेत. स्टँड अलोन और ऑफ ग्रिड मध्ये स्वतःची लाईट स्वतः जनरेट करायची, जास्तीची झालेली लाईट स्वतः बॅटरीमध्ये वापरायची आणि ती रात्री वापरायची. ऑफ ग्रिड मध्ये काय होतं की हा आपल्याला सध्या महाडिस्कॉम किंवा एमएससीबी ची जी लाईन आपल्याकडे येते त्या लाईनला आपण हा कनेक्ट करतो. आणि हायब्रिड जे आहे तर हायब्रिड मध्ये हा कन्सेप्ट आहे की दिवसा आपण सोलारवर वापरणार, रात्री हा ऑटोमॅटिकली ग्रिडवर शिफ्ट होणार, म्हणजे एमएससीबीच्या लाईनवर शिफ्ट होणार. आणि जर रात्री लाईट गेली तर तो बॅटरीवर किंवा जनरेटरवर शिफ्ट होणार. ओके. जेव्हा ऑन ग्रिड वापरतो, ऑन ग्रिड मध्ये आपण 3 प्रकार देतो. त्याच्यामध्ये स्ट्रिंग इन्व्हर्टर, सेंट्रल इन्व्हर्टर आणि मायक्रो इन्व्हर्टर. साधारणपणे 10 किलोवॅट पर्यंत आपण मायक्रो इन्व्हर्टर वापरतो. त्याच्यानंतरचे जे पुढे जातात ते स्ट्रिंग इन्व्हर्टर, सेंट्रल इन्व्हर्टर्स असतात. आणि त्याच्यानंतरचे जे जातात ते स्ट्रिंग इन्व्हर्टर्स असतात. ओके. हे प्रत्येक टेक्नॉलॉजी प्रत्येक दिलेली आहे. स्ट्रिंग इन्व्हर्टर मध्ये सगळे सिरीज मध्ये आपण देतो. सेंट्रल इन्व्हर्टर मध्ये प्रत्येकाच्या सिरीज करून त्या पॅरलल करून परत आपण जोडतो त्याला. आणि जेव्हा मॉड्युलर मध्ये जातो तेव्हा स्ट्रिंग सिरीज पॅरलल असा करून प्रत्येकाचा आउटपुट देतो आपण. त्याच्यानंतर पॉवर प्रोटेक्शन काय असतं त्याला, ओव्हर टेम्परेचर, ऑटोमॅटिक ओव्हरलोड प्रोटेक्शन, ग्राउंड फॉल्ट प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, हे सगळे प्रोटेक्शन त्याला दिलेले असतात. आपण हे एमपीपीटी ट्रॅकिंगचे कर्व्स आहेत. हे ओव्हर अ पिरियड तुम्हाला हे कळतील. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी थोडा फास्ट जातोय. आपल्याला जायचंय, अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत.
हा पर्टिक्युलर जो आहे डीसी जो पीसीयू काम करतो, डीसी व्होल्टेज इट कन्वर्ट्स टू द एसी व्होल्टेज. डायरेक्ट करंट मधून तो अल्टरनेटिंग करंट मध्ये देतो. ओके. बेसिकली आइसलँड काय प्रकार आहे की सोलार पॅनल पासून लाईट तयार करणे, इन्व्हर्टरला देणे, आणि तो लोड म्हणजे आपलं जे ऍप्लिकेशन आहे, घर असेल, अजून काही वेगवेगळे असतील, याच्यापासून आपल्याला तो दोन्ही कडून प्रोटेक्ट करतो. डिस्कॉम म्हणजे इलेक्ट्रिसिटी, एमएससीबी ची लाईट आणि सोलार पासून तयार होणारी लाईट, याच्यामध्ये तो आयसोलेशन करतो. वेगवेगळ्या प्रकारचे पीसीयू मॅन्युफॅक्चरर्स असतात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, एसएमए, डेल्टा, ऍडव्हान्स एनर्जी, काको, सनग्लो, एबीबी, हॅवेल्स, इनरटेक, पॉलिकॅप, काही इंडियन अजून मॅन्युफॅक्चरर पण आहेत. जे उद्योगाचा विचार करत आहात, इन्व्हर्टर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, इन्व्हर्टर मेंटेनन्स, इन्व्हर्टर डिझायनर्स, इन्व्हर्टर डिस्ट्रीब्युटर्स, इन्व्हर्टर सुपर स्टॉकिस्ट आणि इन्व्हर्टर कन्सल्टंट, याच्यामध्ये पण आपण काम करू शकतो. आता आपण जाऊया पुढच्या गोष्टीकडे. तर माउंटिंग स्ट्रक्चर, 3 प्रकारचे माउंटिंग स्ट्रक्चर येतात. जसं आपण सनपाथ बघितलं की तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे बदललेले असतात, तसे 3 प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. हे माइल्ड स्टील किंवा हॉट डीप गॅल्वनाइज आयर्न, आपण त्याला जीआय म्हणतो. माइल्ड स्टीलचं लाईफ कमी असतं म्हणून आपण माइल्ड स्टील मध्ये नॉर्मली हे वापरत नाही. माइल्ड स्टील जर वापरायचं असेल तर त्याला प्रोटेक्ट आपण ट्रीटमेंट करून, म्हणजे माइल्ड स्टील आधी सगळ्या गंज काढून टाकणे, त्याच्यानंतर त्याला रेड ऑक्साईड मारणे, मग पेंट मारणे, आणि हा दर 6 महिन्यांनी त्याला पेंटिंग करत राहणे, हे माइल्ड स्टीलचं अप्लिकेशन आहे. आणि जीआय वापरला तर कमीत कमी जे 6 महिन्यांनी करावं लागतं ते 6 वर्षांनी करावं लागतं. एवढंच जीआयचं ऍडव्हान्टेज आहे. वेदर प्रूफ, लॉंग लास्टिंग, आणि विथस्टँड फॉर द हाय विंड स्पीड्स. पॅनल ओरिएंटेशन, पॅनल हा जो बसवायचा आहे हा आपल्याला नॉर्थ डायरेक्शनला नाही बसवायचा, साऊथ डायरेक्शनला बसवायचा आहे. ओके. जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की आपली जे सूर्याचा पाथ आहे हा साऊथ डायरेक्शनने जातो, म्हणून साऊथ डायरेक्शनला अँगल बसवायचा आहे. त्याचा अँगल कुठला असला पाहिजे तर टिल्ट अँगल. हा जो लॅटिट्यूड तुमच्याकडे येतो, म्हणजे अक्षांश रेखांश आपण जो म्हणतो, तर अक्षांश जो आहे तो त्याचा टिल्ट अँगल आहे. हे खालचा जो फॉर्म्युला दिला आहे हा न वापरता आपण डायरेक्टली जो अक्षांश दिलेला आहे, पुण्याचा अक्षांश हा 18.5 डिग्री आहे, प्रत्येकाचा बदलत राहतो. औरंगाबादचा 20.2 डिग्री आहे. तर असा हा प्रत्येकाचा अँगल बदलत राहतो. त्या प्रकाराने आपण तो मॅन्युफॅक्चर करायचा असतो. 3 प्रकार मी जो ऑलरेडी म्हणलो तुम्हाला की फिक्स टिल्ट, ज्याच्यामध्ये सगळं फिक्स असतं, कॉन्क्रीट टाकून, नटबोल्ट टाकून, वेल्डिंग करून आपण फिक्स करून टाकतो. सीझनेबल व्हेरिएबल टिल्ट, 3 सीझन मध्ये 3 वेगवेगळे टिल्ट आपण देऊ शकतो. सिंगल ऍक्सिस ट्रॅकिंग, ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ऍक्सिस ट्रॅकिंग. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 2 प्रकारचे असतं, एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन. सूर्य 2 प्रकारात होतो आपल्याकडं, ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ट्रॅकिंग. आणि त्याच्यानंतर ड्युअल ऍक्सिस ट्रॅकिंग, तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस या दोन्ही मध्ये आपल्याला ट्रॅक करता येतो. हा जो स्ट्रक्चर आहे हा फिक्स ट्रॅक टिल्टचा आहे. त्याच्यानंतर हा जो प्रकार दिलेला आहे हा सीझनेबल आहे, 3 सीझन मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारात टर्न होतो. हा जो आहे एक ऍक्सिस ट्रॅकिंग, सिंगल ऍक्सिस ट्रॅकिंग, आणि हा पुढे आहे हा ड्युअल ऍक्सिस ट्रॅकिंग, दोन्हीकडे फिरतो. ओके. स्टँडर्ड स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चरचे IS मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये पण आपण तयार करतो आणि ते पण देतो आपण. माउंटिंग स्ट्रक्चर, रेसिडेन्शियल परफॉर्मन्स माउंटिंग, कमर्शियल परफॉर्मन्स माउंटिंग, वेगवेगळे माउंटिंग स्ट्रक्चर्स आहेत. ते आपण सगळे पण आपण तयार करतो आणि आपण देतो पण त्याच्यामध्ये. ही जी पर्टिक्युलर सिस्टीम आहे ही हायब्रिड सिस्टीम आहे. याला हायब्रिड सिस्टीमला जनरेटर बॅकअपला दिलेला आहे. सबस्टेशन वरून जे सोलार वरून जो तयार झाला तो बॅकअप घेऊन आपण जनरेटर त्याच्यात बॅकअप दिलेला आहे. दिस पर्टिक्युलर इज अ कन्सेप्ट ऑफ सिस्टीम बेसिकली. त्याच्यामध्ये बॅलन्स ऑफ सिस्टीम मध्ये काय येतं
की एसी केबल्स, एसी डिस्ट्रीब्युशन बॉक्स, डीसी एसी आयसोलेटर्स, जंक्शन बॉक्स, बॅटरी, कनेक्टर्स, डीसी केबल, डीसी डिस्ट्रीब्युशन बॉक्स, डिस्कनेक्ट or switches, earthing kit, fuses, lightning protection, सर्च प्रोटेक्शन डिव्हाइसेस आणि ट्रॅकर परफॉर्मन्स. वेगवेगळे प्रकार आहेत, भरपूर काही आहे. केबल जी वापरली जाते ती पर्टिक्युलरली डीसी केबल ही कमीत कमी 6 स्क्वेअर mm 4 स्क्वेअर mm डीसी केबल वापरली जात आहे. एसी केबल 4 स्क्वेअर mm 6 स्क्वेअर mm दोन्ही मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जेणेकरून की आपल्याला लाईफ प्रत्येकाचं 30 वर्ष मिळेल याच्यासाठी आपण काम करत आहोत. बॅटरी ही जी सोलार मधली जी बॅटरी येते, थोडक्यात मी सांगेल की थोडी हेवी प्रकारातली बॅटरी येते. नॉर्मल कारची बॅटरी जी येते ती एकदम लाईट प्रकारात येते. कारच्या बॅटरीचं वजन जर 50 किलो असेल तर इन्व्हर्टरच्या बॅटरीचं वजन हे समजा 75 किलो असेल, तर सोलारच्या बॅटरीचं वजन हे साधारणपणे 85 ते 90 किलो असेल. वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर पण आहेत, लोकल मॅन्युफॅक्चरर पण आहेत, सोलार बॅटरीज मध्ये पण आहेत. वेगवेगळे कनेक्शन जे वापरतो त्याच्यामध्ये हा एक MP4 हा कनेक्टर आपण याच्यामध्ये वापरतो. वेगवेगळे अर्थिंग, हा जो प्रकार आहे हा अर्थिंग आहे आपल्याला जो दिसतो. तर आपण हे 3 प्रकारचे अर्थिंग आपण याला देतो. एक लाइटनिंग अरेस्टर, म्हणजे पावसाळ्यामध्ये जी वीज आपल्याला तयार होते आकाशामध्ये ती ऑटोमॅटिकली आपल्या पॅनलवर न येता डायरेक्ट ग्राउंड व्हावी म्हणून हे लाइटनिंग अरेस्टर एक वापरतो. त्याच्यासाठी एक अर्थिंग वेगळी असते. तिसरी अर्थिंग आपल्याला दुसरी अर्थिंग आपण लावतो तर तो पॅनलला अर्थिंग करतो आणि तिसरी अर्थिंग इन्व्हर्टरला अर्थिंग देतो. अशा 3 अर्थिंग आपण वापरतो. हा लाइटनिंग प्रोटेक्टर्स आहे, लाइटनिंग अरेस्टर्स आहे. कुठल्या प्रकारात पाहिजे त्या प्रकारात आपल्याला मिळतो मार्केटमध्ये. प्रोटेक्शन डिव्हाइसेस, सर्च प्रोटेक्शन, नॉर्मली आपण हाय ग्रेडचे सर्च प्रोटेक्शन वापरतो. मीटर्स, याच्या बेसिकली जेव्हा आपण ऑन ग्रिड सिस्टीम तयार करतो तर त्या 2 प्रकारचे मीटर आपण वापरतो. त्याच्यामध्ये नेट मीटर, म्हणजे याला आपण बाय डायरेक्शनल मीटर म्हणतो. आपण स्वतः तयार केलेली वीज आणि आपण वापरलेली MSEB कडून वापरलेली वीज या 2 प्रकारातले मीटर आपण देतो. हा आहे जंक्शन बॉक्स. खालचे जे वायर दिसतात हे वेगवेगळे स्ट्रिंग मधून आलेले आहेत आणि तो कन्वर्ट करून आपल्याला ॲरे जोडलेला आहे सगळा. कंट्रोलर्स, नॉर्मली चार्ज कंट्रोलर आपण ज्याला म्हणतो. चार्ज कंट्रोलर आपण वापरतो वॉटर पंप या ऍप्लिकेशन साठी बेसिकली, आणि बॅटरीज चार्ज करायसाठी. हा मेनली MPPT आणि PWM या प्रकारातले येतात. पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग या 2 प्रकारात येतात. नॉर्मली 1.5 किलोवॅट 1.5 kW पर्यंत किंवा 1600 VA पर्यंत PWM मध्ये मॅन्युफॅक्चर होतात आणि 2 किलोवॅट पासून पुढे हे सगळे MPPT मध्ये मॅन्युफॅक्चर होतात. त्याच्यानंतर बघूयात आपण IT बेस्ड कंपनीज मध्ये लार्ज जिओग्राफिकल एरिया, आपण सर्व्हिस प्रोव्हायडर, एखादं कॉल सेंटर पण आपण याच्यामध्ये चालू करू शकतो. कनेक्टिव्हिटी अँड कम्युनिकेशन प्रोटोकॉल, याच्यामध्ये आपण थोडंसं ऍडव्हान्स मध्ये जाऊन त्याला वायफाय कनेक्शन देऊन किंवा त्याला इथरनेट पोर्ट देऊन आपण त्याला RJ45 इथरनेट पोर्ट म्हणजे लॅन कनेक्शन देऊन आपण त्याचं डेली मॉनिटरिंग पण करू शकतो. आणि डेली मॉनिटरिंग त्याचं वायफायवर एखादा सिम आतमध्ये इन्सर्ट करून, वायफाय मॉड्यूल पण आता अवेलेबल आहेत, वायफाय कनेक्टिव्हिटी देऊन पण आपण ते मॉनिटर करू शकतो की आज आपलं किती प्रोडक्शन झालं. ऑलरेडी माझ्या 6 साईट चालू आहेत की मला त्याचं डेली प्रोडक्शन, डेली रेकॉर्डिंग हे मला माझ्या मोबाईलवर मिळतं. मॉनिटरिंग सॉफ्टवेअर पॅकेजेस भरपूर आहेत. आपण पाहिजे तर स्वतः आपण पॅकेजेस तयार करू शकतो. ऑटोमॅटिक अलर्ट, आज किती प्रोडक्शन झालं याचं पण पॅकेज आपण करू शकतो. रिमोट मॉनिटरिंग, जसं मी म्हणलो की सेन्सर्स लावून किंवा इंटरनेट थ्रू पण आपण रिमोट मॉनिटरिंग करू शकतो. मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वेगवेगळ्या प्रकारातले आहेत. IT बेस्ड कंपनी, PV, हे 2 प्रकार आहेत, PVSys and PVSol. You can go through the online also. त्याच्यानंतर साईज ऑफ द पॅनल काय असतंय साधारणपणे 3 माझ्या मागे जो पॅनल दिसतो याची साईज आहे 990 मिलीमीटर बाय 1640 मिलीमीटर आणि हाईटला 35 मिलीमीटर. जो 300 वॅटचा पॅनल येतो त्याची 990 बाय
1940 बाय 35 mm या मॅक्झिमम प्रकारात येतात. इन्व्हर्टर्स जे आहेत ते 1 किलोवॅट पासून पुढे कितीही तयार होतात. पर्टिक्युलर ही जी सिस्टीम आहे ही ऑफग्रिड सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्ट जनरेट जे पर्टिक्युलर पॅनल मध्ये जो जनरेट करतोय तो बॅटरी मध्ये स्टोअर करतो. कन्सेप्ट असा आहे की दिवसा जे आहे सकाळी सूर्य उगवल्यापासून तर ते संध्याकाळपर्यंत हे म्हणायला आहे, पण ऍक्च्युअली आपलं प्रोडक्शन कधी चालू होतं तर 9 ते 9:30 या वेळापासून तर ते 5:30 वाजेपर्यंत हा आपला एक दिवस म्हणजे प्रोडक्शन टाइम असतो. प्रोडक्शन संपल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रात्री वापरायची वीज पण साठवून ठेवायची, ती आपण बॅटरी बँक मध्ये साठवून ठेवतो. दॅट इज कॉल्ड एज ऑफ ग्रिड सिस्टम. जेव्हा स्टँड अलोन सिस्टम असते ती दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑफ ग्रिड सिस्टम. ग्रिड टाईड म्हणजे ही आपण ऑन ग्रिड सिस्टीम आहे. ही ऑन ग्रिड सिस्टम दिवसा ही सोलारवर चालणार, रात्री ही एमएससीबी वर चालणार. तो इन्व्हर्टर जो आहे आपला पीसीओ, इट टेक्स द केअर ऑफ दिस प्रायोरिटी की आता आपल्याला काय आहे, काय कुठली एनर्जी आपल्याला सध्या अवेलेबल आहे. सूर्याची एनर्जी अवेलेबल आहे, सोलर अवेलेबल आहे का डिस्कॉमचा सप्लाय अवेलेबल आहे, याच्याप्रमाणे होतं ते. ग्रिड टाईड सिस्टीम ही याप्रमाणे काम करते. हायब्रिड सिस्टीम तुम्हाला जसं म्हणलं की दिवसा सूर्यावर चालणार, रात्री एमएससी वर चालणार, लाईट गेली की ती जनरेट दुसऱ्या सिस्टीमवर चालणार. त्याला बॅकअपला आपण जनरेटर देऊ शकतो, विंडमिलचं कनेक्शन देऊ शकतो, बॅटरीज देऊ शकतो. ऑप्शन हे तिन्ही आहेत त्याला. हायब्रिड सिस्टीम या प्रकारामध्ये काम करत आहे. मेंटेनन्स काय आहे की यू कॅन टेक द कॉन्ट्रॅक्ट, एएमसीज वगैरे आपण घेऊ शकतो. हे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये. नेट मीटरिंग, सोलर लायझनिंग आणि पीपीए. पीपीए इज द पॉवर परचेस अग्रीमेंट. हे याच्यामध्ये मी थोडस बोलणार आहे. याच्यामध्ये हे सांगणार आहे की आपल्याकडे समजा एक 4 ते 4.5 एकर जमीन आहे, ती कुठल्याही वापराविना पडलेली आहे. आपण त्याला बंजर जमीन म्हणतो किंवा त्याच्यावर काही उगवतच नाही आहे. काही केलं तरी त्याच्यामध्ये उगवत नाही ना शेत. काही केलं तर साधारणपणे 1 मेगावॅट प्लांटला ही 4 एकर जागा लागते आणि त्याच्यावर पूर्ण सोलरायझेशन करून आपण ही वीज महाराष्ट्र सरकारला किंवा एक कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला आपण विकू शकतो. सध्या असे साधारणपणे 12 पीपीए माझे चालू आहेत आणि एक पीपीए आता एक्झिस्टिंग आहे. औरंगाबाद जवळ अजिंठा म्हणून आपलं जे गाव आहे तर तिथं आपण एक 8 मेगावॅटचा प्रोजेक्ट करतोय, तर त्याच्यासाठी हे चालू आहे आपल्याला. वेगवेगळे अपेक्स बॉडीज आहेत, एमएनआरई, IREDA, सेकी, NISC, लोकल स्टेट एजन्सीज, पेडा, नेडा, मेडा आपल्याकडचं आहे. आता या पर्टिक्युलर वरचे तर तुम्हाला सगळे माहितीच आहेत, पण हे जे आहेत हे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, पेडा इज द पंजाब एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, हैदराबाद एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून मग ते HAREDA असं होतं. ते वेगवेगळे फुल फॉर्म मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. हरियाणा रिन्युएबल, पंजाब एनर्जी, महाराष्ट्र एनर्जी. मेडाचं काम असं असतं की हे बघा, हे सोलार प्लांट उभे केलेले आहेत. असे सोलार प्लांट साठी परमिशन देणे हे मेडाचं काम असतं. सोलर एनर्जी इन महाराष्ट्र आपण खूप सारी डेव्हलप करू शकतो. नॉर्मली जे ग्रिड टाईड कॉस्ट येते 1 ते 50 किलोवॅट पर्यंत साधारण 60,000 रुपये पर किलोवॅट अशी कॉस्ट जाते. हा क्लास ए मॉड्यूल जर वापरला तर आपल्याला साधारणपणे चांगली किंमत मोजावी लागते त्याच्यासाठी. क्लास बी वापरला म्हणजे थोडक्यात असं आहे की ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड मटेरियल अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तुम्ही ए ग्रेडचं वापरलं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार, बी ग्रेडचं वापरलं त्या बी ग्रेड प्रमाणे रिझल्ट मिळणार, सी ग्रेडचं वापरलं लोअर रिझल्ट मिळणार. येस, दिस इज द टोटल माय कॅल्क्युलेशन्स आणि या गोष्टी आहेत. मी थोडक्यामध्ये याच्यामध्ये असं सांगू शकेन तुम्हाला की अजून एक थंब रूल याच्यामध्ये आहे की 1 किलोवॅट एका दिवसामध्ये 4.5 युनिट एनर्जी वीज तयार करतो. एनर्जी म्हणण्यापेक्षा वीज तयार करतो. याप्रमाणे आता आपण थोडंसं कॅल्क्युलेशन पुढचं असं करूया
की माझ्या घरचं बिल जे आहे हे 150 युनिट पर मंथ येतं. मग 150 ला आपण 30 ने भागूया. एकशे 50 ला जर आपण 30 ने भागितलं तर त्याचं येतं 5, हे उत्तर येतं. म्हणजे 5 युनिट मी पर डे वापरतो. मग या 5 युनिटला 4.5 ने भागितलं आपण परत, कारण की आपला थंब रूल आहे की 4.5 युनिट पर डे एका किलोवॅटला जनरेशन होतं. याला परत 4.5 युनिटने भागितलं तर 1.1111 हे याचं उत्तर येतं. म्हणजे अराउंड 2 किलोवॅट. सेफर साईडला आपण 2 किलोवॅट हे जनरेशन करणार. तर आता उलटा गोष्ट करूया. 2 किलोवॅटचं माझा प्लांट आहे. 2 किलोवॅटच्या प्लांटला 2 किलोवॅटच्या प्लांटला माझं युनिट जनरेशन आहे 4.5 युनिट. आपण म्हटल्याप्रमाणे 9 युनिट पर डे. 9 युनिट पैकी मी वापरले 5 युनिट, आणि 5 युनिट वापरल्यानंतर उरलेले 4 युनिट जे आहेत हे वापस गेलेले आहेत MSEB साठी. लक्षात आलं? मग एका दिवसाचे 4 युनिट असे 30 दिवसाचे 120 युनिट जास्तीचे तयार झालेले हे वापरून आहेत तुमचे 150 युनिट वापरल्यानंतर. एका दिवसाचे 120 युनिट हे तुम्ही वापस दिलेले आहेत MSEB ला. असे क्युम्युलेटिव्ह MSEB चा बिझनेस करून आपण साधारणपणे 31 मार्चला हे MSEB कॅल्क्युलेशन करते, आणि 31 मार्चला हिशोब केल्यानंतर 120 गुणिले परत 12 म्हणजे एका महिन्याचे 1440 युनिट MSEB या 1440 युनिटचे पैसे आपल्याला डिपॉझिट करतात. ओके, हे थोडक्यात गणित आहे. थँक्यू फॉर युअर माय लिसनिंग. ओके.